आताची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण ई-केवायसीची मुदत वाढ, सर्व्हर सुधारणा सुरू। नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आले आहे। महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास दरमहा मिळणारे 1500 रुपयाचे मानधन थांबवण्यात येईल। त्यामुळे राज्यभर लाडक्या बहिणींकडून ई-केवायसी प्रक्रियेसाठी मोठी गर्दी होत आहे। मात्र सर्व्हर व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे अनेक महिलांना प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की सरकारने या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू केले आहे। त्यांनी माहिती दिली की राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांमधील 29 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी 15 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे। लाडक्या बहिणींसाठी आधी मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती, मात्र आता या पूरग्रस्त महिलांसाठी ही अतिरिक्त सवलत जाहीर करण्यात आली आहे। ई-केवायसी प्रक्रिया आणि आकडेवारी, राज्यात दररोज सुमारे 4 ते 5 लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया केली जात आहे। आतापर्यंत अंदाजे 1,10,00,000हून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे। तसेच आणखी 2.5 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची 90% प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे। तांत्रिक अडचणींचे निराकरण, लाडक्या बहिणींना ई-केवायसी भरताना सर्व्हर डाऊन, OTP न मिळणे, इंटरनेटचा वेग कमी अशा अडचणी येत आहेत। यावर उपाय म्हणून महिला व बालविकास विभागाने तांत्रिक तज्ज्ञांकडून सुधारणा सुरू केल्या आहेत। लवकरच ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत होईल आणि कोणत्याही लाभार्थ्याला मनस्ताप होणार नाही, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले। लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करायची? लाडकी बहीण योजना केवायसी करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा। या पद्धतीत जर तुम्ही केवायसी केली तर तुम्हाला सर्व्हरचा कोणताच प्रॉब्लेम येणार नाही। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करा। सर्च बारमध्ये लाडकी बहीण योजना ई-केवायसी ताजा टाइम न्यूज टाईप करा। खाली अधिकृत संकेतस्थळ ओपन करून केवायसी प्रक्रिया पहा आणि खालील लिंकवर क्लिक करून लाडकी बहीण योजना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालच्या स्टेप्स फॉलो करा। लाडकी बहीण योजनेचे मुख्य पृष्ठावरील ई-केवायसी बॅनरवर क्लिक करा। आधार माहिती भरा, आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा आणि प्रमाणीकरणासाठी संमती द्या। OTP पडताळणी, सेंड OTP वर क्लिक करा। मंजूर असल्यास OTP आपल्या मोबाईलवर येईल, तो टाकून सबमिट करा। पती व वडिलांचा आधार पडताळा, विवाहित महिलांनी पतीचा आणि अविवाहित महिलांनी वडिलांचा आधार क्रमांक भरणे आवश्यक आहे। जात प्रवर्ग आणि घोषणा, कुटुंबात कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक नाही याची खात्री करून घोषणा करा। अंतिम सबमिशन, पुष्टीकरण चेकबॉक्स निवडा आणि सबमिट क्लिक करा। यशस्वी संदेश, सक्सेस युअर ई-केवायसी व्हेरिफिकेशन हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुली असा संदेश दिसेल। आवश्यक कागदपत्रे, सक्रिय मोबाईलशी जोडलेला आधार कार्ड, पती व वडिलांचे आधार कार्ड। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अपात्र लाभार्थ्यांना वगळून फक्त पात्र महिलांनाच आर्थिक मदत मिळावी हा उद्देश मजबूत होणार आहे। नियमित पडताळणीमुळे पारदर्शकता वाढेल आणि योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यास मदत होईल। तर चला मित्रांनो, असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो व YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।